संघ याच दरम्यान विजय मस्कर यांचं देखील आगमन झालं आणि त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आपण करूया. नाव बॅक टू क्रिकेट जाऊया मैदानाच्या आतमध्ये. सलामी जोडी अमोल फराट आणि सागर फराट ही जोडी आपल्याला पाहायला मिळेल. तर गोलंदाजी मार्कमध्ये सज्ज होतं. पहिलं षटक सर्वेश. दोन्ही टीमला मॅचसाठी शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट फॉर द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. गोलंदाज सर्वेश तयार. गेम ऑन, लेट्स प्ले. पहिला चेंडू एज लागली होती. पाठीमागे खेळाडू उपस्थित महेश. शॉर्ट थर्डमॅनला खूप चांगलं क्षेत्ररक्षण आणि पहिला चेंडू डॉट आलाय. संधी जरूर निर्माण झाली होती परंतु विकेट किपरच्या पासून थोडासा दूर राहिला चेंडू आणि येतोय डॉट बॉल. तर नरेश ठाकरेने जर 2 झेल टिपल्या 3 झेल टिपल्या तर विजय कोळेकर यांच्याकडे एकूण पारितोषिक असेल 2000 रुपयाचं. नरेश ठाकरे यांच्यासाठी सुवर्ण संधी असेल. ओव्हर द विकेट. चांगला स्ट्रोक ऑन साईडला खेळले. फटका चांगला. लॉंग ऑनला खेळाडू उपस्थित आहेत आणि मिळते एक धाव. खातं खुलं होतं. टीम पागड्याच्या पाड्या संघाचं एका धावसंख्येनं आणि अमोल फराटचं एक धाव फलकावरती अंकित केली जाईल. स्ट्राईक मात्र रोटी होती आणि स्ट्राईकिंगला फलंदाज देतोय सागर फराट. करिअरमधली पहिली बाईक देखील त्यांच्या नावावरती राहिली ते आपण पाहिलं. मांगरूळच्या ग्राउंडवरती छत्रपती क्रीडांगणावरती तोच एक बाईक असलेला हा खेळाडू सागर फराट आपल्याला स्ट्रायकिंगला पाहायला मिळतोय. फटका चांगला आहे. फक्त ड्राईव्ह केला हलक्याशा हातानं. लॉंग ऑफला खराब क्षेत्ररक्षण. लेझी क्रिकेट. 2 धावा सहजरित्या कंप्लीट आणि सागरचं देखील 2ने खातं खुलं होईल. धावसंख्या 3 या आकड्यावरती पोहोचेल. 3 धावा स्कोरवरती. षटक क्रमांक पॉवर प्लेचं पहिलं मार्ग असते. 2 खेळाडू बाउंड्रीला पाहायला मिळतात आपल्याला. लॉंग ऑफला एक खेळाडू त्याचबरोबर ऑनसाईडमध्ये लॉंग ऑनला देखील एक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. तयार गोलंदाज सर्वेश पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. फटका चांगल्या समोर खेळलेत परंतु पुन्हा एकदा खेळाडू उपस्थित आहेत आणि फेकी येते तोपर्यंत मिळते एकच धाव. धावसंख्या 4 धावा फलकावरती. थोडीशी शांत सुरुवात जरूर पाहायला मिळते ती पागड्याच्या पाड्या टीमच्या माध्यमातून. अमोल देखील एक या धावसंख्येवरती बॅटिंग करतोय आणि सागर आता पोहोचलाय स्कोर कार्डवरती एकूण 3 या आकड्यावरती. पुढचा बॉल पुन्हा एकदा ओव्हर द विकेटला. हाफ ट्रॅकर. फटका चांगला. स्क्वेअर ऑफ द विकेट. पॉवर पेस सुरू आहे. आउटफील्ड देखील फास्ट आहे आणि चेंडू जातो आहे स्क्वेअर लेग. सीमारेखा बाहेर. अमोल फराटच्या बॅटमधनं पहिला चौकार. ऑप्शनच्या थोडेसे बाहेर निघाले. जागा बनवली स्ट्रोकसाठी अमोलला आणि हा चौकार एकवटला. टीमची धावसंख्या पोहोचली आहे 8 या आकड्यावरती. यावेळेस लाईन पाहावी लागेल आणि लेगस्टम्पच्या वरून चेंडू निघून गेला. हे पंच सांगतात मनोज पवार सर. डॉट बॉलची समाप्ती. पहिलं षटक समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पागड्याचा बडा टीम पोहोचली आहे 8 या धावसंख्येवरती. डीजे सागर. सिटी क्रिकेट मंडळ गाजतय तालुक्यावर. पाले गावाचा खापरी सिटी क्रिकेट मंडळ गाजतय तालुक्यावर. नितीन दादा वारिंगे चषक ठेवलाय होतय चर्चा फार. नितीन दादा वारिंगे चषक ठेवलाय होतय चर्चा. प्रतिम संगीत डीजे मास्टरच्या माध्यमातून या स्पर्धेचं गुण गीत आपण डीजे मास्टर सागरच्या माध्यमातून ऐकलं. पहिलं षटक समाप्त. चला फिल्डिंगला घेत लावायचे गावदेवी पाली संघ कारण की 10चा लॉट्स आहे त्यामुळे आपण जास्त वेळ घेऊ नका. गोलंदाजी मार्गवरती दुसरं पॉवर प्लेचं षटक तेजेश पाटील येतोय. सरपंच चषकामध्ये अप्रतिम कामगिरी राहिली होती. याच खेळाडूची 1 साईड खेळी राहिली होती. फलंदाजी असो किंवा गोलंदाजी असो दोन्ही फॉर्मेटमध्ये खूप चांगली कामगिरी राहिली होती ती सरपंच चषकामध्ये पाली या ग्राउंडवरती. तो तेजेश आलाय दुसऱ्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. 3 खेळाडू आता 30 गजगेऱ्याच्या बाहेर पाहायला मिळतात. लॉंग ऑफ त्यानंतर लॉंग ऑनमध्ये आणि डीपमध्ये खेळाडू स्क्वेअर लेगला पाहायला मिळतोय. सागर फराट ऑन स्ट्राईक. पहिला बॉल षटकातील. बॅकफुटवरती जाऊन पंच करायचं होतं. रूम देखील दिलं होतं फटका खेळण्यासाठी सागरनं परंतु वेग भरपूर होता या चेंडूमध्ये. पडल्यानंतर तोडीत विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. डॉट बॉल. चांगली सुरुवात स्पेलची गरज असताना तेजेश पाटील. पहिला चेंडू डॉट आलाय.
सागर फराड स्ट्रायकरवरती पुन्हा एकदा पाहायला मिळते. सराव फार कमी पाहायला मिळतो सागर फराडचा, कारण की फाउंडर देखील आहेत ओमसाई MTC वाहिनीचे. अनेकदा अपडेटिंगसाठी देखील बसावं लागत असतं. कॅमेरामॅनची भूमिका देखील ते घेत असतात, त्यामुळे इथून थोडासा सराव देखील नाही आहे आणि त्यामुळे खेळण्यामध्ये थोडासा अडथळा जरूर निर्माण होतोय मैदानाच्या आतमध्ये. सागर फराड यांना धावसंख्या 1 पुढे सरकेल 9 या आकड्यावरती. दुसऱ्या बाजूला लेदर क्रिकेट खेळण्याचा देखील अनुभव ज्याच्याकडे आपण नेहमीच पाहिला आहे तो अमोल फराड आपल्याला स्ट्रायकरवरती पाहायला मिळतोय. अमोलचं चालणं फार महत्त्वाचं आहे. या षटकामध्ये देखील मोठे फटके मारावे लागतील, कारण की समोरचा संघ देखील थोडासा ताकदवर आहे. गावदेवी पाली एज लागली आहे आणि खेळाडूने प्रयत्न केले नाही आहेत. त्याच्या आवाक्याच्या बाहेर देखील हा चेंडू होता. बॉल सीमा पार येतोय अमोल फराडच्या बॅटमधनं. दुसरा चौकार. बॅकफूटवरती जाऊन स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता, परंतु जवळजवळ प्रयत्न फसला होता. परंतु ज्या खेळाडूची आपण पाहिली गेली ना तो थोडीशी उंची कमी पाहायला मिळते. तद्बोल हा चेंडू त्याच्या डोक्यावरनं फ्लाय झाला सीमारेखा बाहेर. चौकारासाठी धावसंख्या पोहोचली ती 13 या आकड्यावरती. अपकमिंग यंगस्टार खेळाडू देखील पाहायला मिळतोय गावदेवी पाली संघामध्ये. समोर खेळतात ऑन साईडला अलॉंग द कार्पेट. लॉंगॉनचा खेळाडू वेगाने आला. दुसरीचा कॉल दिलाय. दुसरी धाव पूर्ण होईल का? विकेट धोक्यामध्ये होती आणि फलंदाज या ठिकाणी बाद आहे. पंच फलंदाज या ठिकाणी बाद असेल हे पंच सांगतायत. पहिल्या विकेटचं बदन. चला पंच फलंदाज बाद आहे की सांगायचं एक्झॅक्ट. येस बाद आहे. रिव्ह्यू उपलब्ध आहे सागर फराड. रनआउटसाठी आणि बिमरसाठी रिव्ह्यू या ठिकाणी उपलब्ध आहे आपल्याकडे. दोन्ही पंच या ठिकाणी चर्चा करतील आणि आमच्यापर्यंत या ठिकाणी योग्य तो डिसिजन पोहोचवतील. येस रिव्ह्यू घेतला गेला. बॅट्समॅन रिव्ह्यू असेल पंच आणि TV स्क्रीनवरती चेक केलं जाईल. टेक्निकल टीम आमच्यासोबत जॉईंट आहे ओमसाई MTC वाहिनी. आणि OUT फलंदाज या ठिकाणी असेल बाद. सागर फराड बॅक टू द डगआउट. लागतोय पहिला धक्का पागड्याचा पाडा संघाला. थ्रो भरपूर चांगला होता. त्वरित वेगाने आला. लॉंगॉनला खेळाडू त्या ठिकाणी होते. किरण त्या ठिकाणी होते आणि किरणच्या केतन ठाकरे त्या ठिकाणी होते आणि केतनच्या माध्यमातून चांगला थ्रो आपण पाहिला आणि पहिल्या विकेटचा बदल नवीन खेळाडू किरण आलाय. तेजेश पाटील पुन्हा एकदा तयार. या षटकातील पुढचा बॉल. धावसंख्या थांबली ती 14 या आकड्यावरती. फटका समोर खेळलेत. अपीश खेळले थोडेसे आणि चेंडू एक्स्ट्रा कव्हर सीमारेखा बाहेर. पहिल्या टप्प्यावरती बॉल सीमा पार. चौकार. थोडासा इनसाइड आउट हा फटका आपल्याला पाहायला मिळतो आणि प्रॉपरली टायमिंग आपल्याला पाहायला मिळालं. चौकार या ठिकाणी एकवडला जाईल. अमोलच्या माध्यमातून धावसंख्या 18 या आकड्यावरती पोहोचेल. मी म्हटलं होतं की लेदर क्रिकेट खेळण्याचा अनुभव आहे. टायमिंग त्याच्याकडे भरपूर चांगला आपण नेहमीच पाहिलंय. तोच अमोल फराड पुन्हा एकदा स्ट्रायकरला आपल्याला पाहायला मिळतोय. फुलटॉस पुन्हा एकदा योग्य ती दिशा दिली आहे फक्त बॉलला. बॉल सीमारेखा बाहेर. अजून एक अमोल फराडच्या बॅटमधला चौकार.
2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 22 22 धावा फलकावरती. मागचं षटक तेजस पाटील नक्कीच सुरुवात चांगली झाली होती, परंतु शेवटच्या 2 चेंडूवरती 2 चौकार आले आणि टोटल 14 धावा त्या षटकामध्ये खर्च होत आहेत. अमोल खेळतो एकूण 8 चेंडूचा सामना करत 18 या धावसंख्येवरती. संघाची धावसंख्या 22 धावा एक गडी बाद. पॉवर प्ले देखील होतंय कंप्लीट. तर इथून 5 खेळाडू 30 गज घेऱ्याच्या आपल्याला बाहेर पाहायला मिळतील. कशा प्रकारे बॅटिंग केली जाईल, किरणला देखील साथ द्यावी लागेल, कारण की सुरुवातीला बॅटिंग करत असताना पागड्याच्या पाड्या टीमला एक चांगला स्कोर उभा करावा लागेल गावदेवी पाली संघाच्या अगेन्स्ट. तिसरं षटक गोलंदाज सर्वेश येतोय सेकंड स्पेलमध्ये. पहिला बॉल आहे षटकातील. राईट ओव्हर द विकेट. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक, खेळाडू उपस्थित आणि जजमेंट मिळत नाहीये. जोपर्यंत चेंडूची फेकी होईल तोपर्यंत पाहता पाहता तिसरी धाव देखील पूर्ण केली जाते. भरपूर दूरवर आले होते प्रदीप त्या ठिकाणी होते, परंतु थोडासा नक्की जजमेंट त्यांना मिळाला नाही आहे आणि झेल देखील पकडता येत नाही आहे. त्यामुळे इथून धावा मिळतील एकूण 3. धावसंख्या 3ने पुढे सरकील 25 25 धावा फलकावरती. यावेळेस लाईन पाहावी लागेल आणि यस आउटसाइड ऑफ स्टंप. पंच मनोज पवार सर आमच्याकडे बोलत आहेत. व्हाईटचा इशारा. धावसंख्या 26 26 धावा फलकावरती. धावा बनवण्याची जिम्मेदारी आपण पाहतो या मॅचमध्ये नक्कीच अमोल फराडच्या कांड्यावरती फार आहे, कारण की सागर फराड हे लवकर बाद झालेत. ऑन साईडला खेळले, फटका चांगला आहे, पाठवलाय बॉलला सरळ मिड विकेट सीमारेखा बाहेर. अमोल फराडच्या बॅटमननं पहिला ब्लास्ट, पहिला धमाका, बिगीट षटकार. आणि मॅच बॉल देखील आलाय पंच. थँक्यू सो मच आमचे स्वयंसेवक. धावसंख्या 32 32 धावा फलकावरती. एक्झॅक्ट आपण पाहिले की नक्कीच थोडेसे ऑप्शनच्या बाहेर गेले होते फटका खेळण्यासाठी आणि प्रॉपरली टायमिंगच्या आधारे हा स्ट्रोक खेळला गेला. अमोल फराडच्या माध्यमातून तो षटकार धावसंख्या 32 या आकड्यावरती पोहोचली आहे. अजून एक 1 सेकंड रिप्लाय दाखवत असताना पुन्हा एकदा बॉलला पाठवलाय सरळ सीमारेखा बाहेर. अजून एक षटकार. खेळाडू देखील आहेत पागड्याच्या पाड्या संघाचे. धावसंख्या 38 वरती. पुन्हा एकदा पुढचा बॉल ओव्हर द विकेट. यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक, झेलची संधी आणि यस फलंदाज बाद. शॉट एक्स्ट्रा कव्हरला नरेश ठाकरेनं हा झेल टिपलाय. फलंदाज बाद, बिग विकेट डाऊन. फलंदाज अमोल फराड बॅक टू द डगआउट आणि लागतो हा दुसरा धक्का टीम पागड्याच्या पाड्या संघाला. नरेश ठाकरेने झेल कॅरी केलाय. विजय कोळेकर याचकडे नक्कीच अजून 2 झेल जर कॅरी केल्या तर तब्बल 2000 रुपयाचा कॅश प्राइज देखील आहे. आणि झेल टिपल्यानंतर विजय तुम्ही पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये कॉन्फिडन्स किती वाढला गेलाय नरेश ठाकरे यांचा. विकेट फार महत्त्वाची होती अमोल फराडची आणि ती कॅरी झाली या षटकामध्ये. प्रत्युत्तर देतोय गोलंदाज सर्वेश. बघा रोडवरती कोणी ज्या गाड्या पार्क केल्यात त्या आपण त्या हळवायच्या आहेत, कारण की समोर शाळा आहे आणि त्या
एक्झॅक्ट आपण पाहिले गेलं तर टाईम झालं गेले शाळा सुटण्याचा, त्यामुळे आपण तिथून शाळेच्या बस येतील, त्यामुळे आपण ज्याने कोणी त्या गाड्या पार्क केल्यात त्या आपण रोडवरून हलवायच्या आहेत. तर सूचना असतील आमच्या प्रेक्षक वर्गांना. चांगला चेंडू यॉर्करचा प्रयास होता आणि सफल ठरलाय. डॉट बॉलची समाप्ती इथे पाहायला मिळते. ही षटकाची सुरुवात थोडीशी महागडी झाली. सुरुवातीला आपण पाहिलं पहिल्या बॉलवरती 3 धावा आल्या, त्यानंतर वाईट बॉल, त्यानंतर 2 लगापट षटकार देखील आले आणि त्यानंतर मात्र कमबॅक करतोय गोलंदाज सर्वेश. शेवटचा चेंडू शिल्लक या षटकातील. ओव्हर द विकेट ना. पुन्हा एकदा चांगला चेंडू. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. 3 षटकं होत आहेत कंप्लीट. 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीम पागड्याचा बडा संघ पोहोचलाय 2 गडी गमावत 38 या धावसंख्येवरती. आता उर्वरित 12 चेंडूचा खेळ शिल्लक. किरण आणि प्रतीक ही जोडी मैदानावरती असेल. चला 12th मॅन पाणी घेऊन जायचं मैदानाच्या आतमध्ये. आपण दोन्ही संघाचे 12th मॅन आपण जा मैदानाच्या आतमध्ये. आपण ऐकलं आणि उद्याच्या दिवसामध्ये देखील संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळेल या ग्राउंडवरती तो बुरदूर संघाच्या अगेन्स्ट. त्या दरम्यान व्यासपीठावरती गणेशदादा म्हात्रे शाखा प्रमुख भालगावचे यांचं देखील आगमन झाले. इन ॲक्शनमध्ये त्यांना आपण पाहणार आहोत. भाल संघामध्ये टॉससाठी देखील रिपोर्टिंग करायचं आहे. आपण खोणीसी संघाचे कॅप्टन आणि भाल संघाचे कॅप्टन गणेशदादा या ठिकाणी जॉईंट आहेत. खोणीसी संघाचे कॅप्टन आपण देखील या टॉससाठी आणि व्यासपीठावरती नक्कीच आमचे कापरी सिद्धी सलूनचे या ठिकाणी ऑनर अर्थात आमचे मित्र दीपू शर्मा यांचं देखील आगमन झालं. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. 4थं षटक गोलंदाज 4थ्या षटकामध्ये येतोय सिद्धू. एक सिद्धू पाटील आपण पाहिला, फिरकीचा माहेरघर ज्याला म्हटलं जातं. जय जलेश्वर वाडेकर संघाचे सिद्धू पाटील आणि अपकमिंग टॅलेंटेड यंगस्टार खेळाडू गावदेवी पाली संघामध्ये सिद्धू पाहायला मिळतोय. जय जलेश्वर वाडेकर संघ देखील 3ऱ्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळेल या स्पर्धेमध्ये खेळताना. स्ट्राईक केला फलंदाज किरण ऑन स्ट्राईक. षटकातील पहिला बॉल. बॅकफुटवरती गेले. क्रॉस बॅट स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. लाऊड अपील केली होती. LBWची अपील जोरदार होती परंतु पंच सहमत नाही आहेत आणि डॉट बॉलची समाप्ती इथे पाहायला मिळते. पंचांच्या भूमिकेमध्ये मेन पंच आपण बघतो रमाकांतजी पवार. त्यानंतर स्क्वेअर लेगचे पंच एक स्टायलिश पंच आपल्याला पाहायला मिळतात मनोज पवार सर. त्रिमूर्ती आपण पाहतो 3ऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये रतन मानेरकर सर देखील आपल्याला पाहायला मिळतील. राऊंड द विकेट. समोर खेळले फटका चांगला. लॉंग ऑनला खेळाडू उपस्थित आणि चांगलं क्षेत्ररक्षण. व्हेरी गुड फिल्डिंग. फेकी देखील आले. इथून 2 धावा मिळतील. धावसंख्या 2ने पुढे सरकील. फलकावरती एकूण स्कोर 40 धावा आपल्याला पाहायला मिळतील. 5 टोटल स्कोरकडे वाटचाल करतोय पागड्याचा बडा संघ. अमोल बाद झाल्यानंतर आता स्कोर कशा प्रकारे राहील, इथून मोठी फटके येतील की शांतता पाहायला मिळेल. सिंगल डबलच्या साह्यानं खेळ सुरू राहील हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असेल. ऑन साईडला लॉफ करायचं होतं. पुन्हा एकदा चेंडू टप्पा पडल्यानंतर डीप राहतोय, खाली राहतोय पूर्णपणे. डॉट बॉलची समाप्ती इथे पाहायला मिळते. कौतुक करेल मी गोलंदाज सिद्धूचं देखील. प्रत्येकी चेंडू तो वेगळ्या पद्धतीनं ठेवण्याचा प्रयत्न करतोय मैदानाच्या आतमध्ये.
3 बॉल या षटकातील आतापर्यंत होत आहेत. धावसंख्या 2 धावा खर्च करतोय सिद्धू. यावेळेस प्रॉपर कनेक्शन आहे, परंतु खेळाडू उपस्थित आणि जवळजवळ झेल टिपण्याचा प्रयत्न केला क्षेत्ररक्षकानं. अंतिम मोमेंटला मात्र झेल होते ड्रॉप आणि एकूण धावा मिळतील 2. वाऱ्याचा वेग त्या विषयी नक्कीच वेगानं येतोय, त्यामुळे इथून या ठिकाणी चेंडू देखील आतमध्ये थांबला गेला. थोडासा विश्वास देखील बसला नाही आहे फलंदाज किरणला देखील की एक्झॅक्ट चेंडू आतमध्ये आला कसा. हवेच्या साह्यानं तो आतमध्ये आला गेला. धावसंख्या 42, 42 धावा स्कोरबोर्डवरती. अजून एकदा ऑन साईडला मिड विकेटला खेळाडू उपस्थित. प्रदीप वेगानं आले, फेकी येते, ॲक्युरेट फेकी नाही आहे. 2 धावा पुन्हा एकदा मिळतील. धावसंख्या 2ने पुढे सरकेल 44, 44 धावा धावफलकावरती. षटकामध्ये धावसंख्येला ब्रेक लावण्याचा प्रयत्न करतोय गोलंदाज सिद्धू. मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवतोय तो पागड्याच्या पाड्या संघाच्या खेळाडूंना. शेवटचा चेंडू शिल्लक या षटकातील. 5 चेंडू आणि अवघ्या 6 धावा खर्च करतोय आतापर्यंत या षटकामध्ये सिद्धू. अंतिम बॉल या षटकातील. राईट आर्म राऊंड द विकेट. स्ट्रोक चांगला, फटका चांगला, पिकअप स्ट्रोक. खेळाडू उपस्थित, त्यांच्या आवाक्याच्या बाहेर बॉल सीमारेखा बाहेर येतो. अंतिम बॉलवरती षटकार आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली आहे पागड्याचा पाडा टीम 50 कंप्लीट होते. 50 धावा स्कोरबोर्डवरती होत्या 2 गड्यांच्या मोबदल्यात. अंतिम 6 चेंडूंचा खेळ शिल्लक. डीजे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल. 6 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 50 धावा कंप्लीट झाल्यात स्कोरबोर्डवरती. त्या आमच्या ट्रॉफ्याच तुम्हाला पाहायला मिळतात कॅमेरामॅनच्या साह्यानं. नक्कीच हे आमचं कॉमेंट्री बॉक्स, त्यानंतर ट्रॉफ्या, त्यानंतर आपण पाहतोय बुलेट बाईक या ठिकाणी कव्हर केली जाते. मॅन ऑफ द सिरीजसाठी हे आकर्षण तुम्हाला पाहायला मिळतं आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. या ठिकाणी अंतिम षटकामध्ये गोलंदाज येतोय सिद्धेश. सिद्धू आपण पाहिला, त्यानंतर आता सिद्धेश आलाय अंतिम षटकामध्ये. प्रत्येक आतापर्यंत शांत पाहायला मिळाला. 2 चेंडूचा सामना केलाय, खातं देखील खुलं झालं नाही आहे. क्षमता भरपूर या खेळाडूमध्ये देखील. मोठे फटके मारण्याची पहिला चेंडू लाईन पाहावी लागेल. आउटसाईड ऑफ स्टंप. पंचांचा इशारा येतो वाईट बॉल. धावसंख्या 51, 51 धावा धावफलकावरती. प्रतीकच्या माध्यमातून आपण मोठमोठे स्ट्रोक पाहिलेत. ऑलराऊंडर प्रदर्शन आपल्या टीमसाठी त्याने नेहमीच दिलं आहे. अपेक्षा भरपूर आहेत अंतिम षटकामध्ये मोठ्या फटक्यांच्या. ऑन साईडला यस, फटका चांगला, बॅकफुटवरती गेले, पाठवलाय बॉलला सीमारेखा बाहेर. 1 बाउन्स, चौकार. बॅकफुटवरती गेले, त्यानंतर थोडेसे डग झाले. स्लॉक स्लिपचा हा फटका पाहायला मिळतोय. चौकार आलाय. गतीमध्ये परिवर्तन, धावबाची संधी आणि फलंदाज होतोय बाद. विकेटचं बदल, किरणला परतावं लागेल माघारी. अजून एक धक्का टीम पागड्याच्या पाड्या संघाला. गती कमी केली होती. यस, ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहतोय फिंगर थोडेसे रोल केले होते या चेंडूवरती आणि 5वा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. बीट झाले फलंदाज, त्यानंतर धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि इथून विकेट गमावली आहे. किरणची नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पोहोचतोय मच्छिंद्र. धावसंख्या 55, 55 धावा स्कोरबोर्डवरती. फायटिंग टोटल स्कोरपर्यंत पोहोचलाय संघ पागड्याचा पाडा टीम. अजूनही
षटकातील 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. तयार सिद्धेश. फुल टॉस बॉल समोर खेळलेत. लॉंग ऑफला खेळाडू उपस्थित अलॉंग द कार्पेट. थोडेसे फंबल होतात, फेकी येते, तोपर्यंत दुसरी धाव देखील पूर्ण केली जाईल. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. 57 57 धाव फलकावरती. आणि क्षेत्ररक्षक होते नक्कीच शाहरुख ठाकरे. आमचे मित्र नक्कीच शाहरुख देखील संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. सत्तावन्न आकड्यावरती स्कोर पोहोचलाय. गोलंदाज तयार पुन्हा एकदा. समोर खेळले पुन्हा एकदा तोच खेळाडू. लॉंग ऑफ मध्ये शाहरुख ठाकरे. फेकी त्वरित येते, धावबाची संधी आणि तोपर्यंत धाव कंप्लीट केली. थ्रो देखील चांगला होता, परंतु तेवढ्याच वेगानं धाव देखील कंप्लीट केली प्रतीकनं. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. 59 59 धाव फलकावरती. षटकातील अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक. यावेळेस समोर पुन्हा एकदा लॉफ केला. खेळाडू उपस्थित शाहरुख ठाकरे. वेल जस्ट वेल कॅच. लागतोय अजून एक धक्का टीम पागड्याच्या बडा संघाला. रोशन फराड जे अपडेटर आहेत आमचे पाहतोय. ओमसाई MTC चे फाउंडर देखील आहेत आणि ते पोहोचलेत मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा चेंडू शिल्लक असलेले षटकातील धावसंख्या स्थगित. 59 59 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. चला वेळ जास्त घेऊ नका. गावदेवी पाली संघ बघा 10 संघ आहेत स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये, त्यामुळे आपण वेळेच्या बाबतीत सहकार्य करायचं आहे. टॉससाठी देखील रिपोर्टिंग करायचे. खोणी सी संघाचे कॅप्टन आपण यास उपस्थित आहेत. फुल टॉस होता परंतु फायदा उचलू शकले नाही. एज लागली. विकेट किपर केतन येतोय, तोपर्यंत मिळते सिंगल. षटक कंप्लीट होत्या 5. प्रथम बॅटिंग करत असताना टीम पागड्याच्या बडा संघानं बनवल्यात 5 षटकांमध्ये 60 धावा आणि 61 धावेचं लक्ष असेल टीम गावदेवी पाली संघासमोर. वळूया आपण टॉस बॉक्समध्ये, जिथे जॉईंट असतील आमचे गुरुवर्य योगीजी मडवी सर. थँक्यू सो मच. भाल विरुद्ध खोनी सी अशी लढत होणार आहे. दोन्ही कॅप्टनला इन्व्हाइट करा. आपण टॉससाठी या खोनी संघाचे कॅप्टन उपस्थित आहेत, भाल संघाचे कॅप्टनही उपस्थित आहेत आणि टॉस केला जाईल मॅच नंबर 3. हॅलो चेक. दामोबुवा वारिंगे यांना विनंती करेल आपण या. आपल्या शुभास्ते ते टॉस केला जाईल. मॅच नंबर 3 अर्थात तिसरी लढत आहे. 5 षटकांची लढत. दोन्ही संघ लक्ष असू द्या. कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी ड्रेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. दोन्ही संघ लक्ष द्या. त्यामुळे तिसरी लढत. चला टॉस होतं या ठिकाणी. दोन्ही कॅप्टन आले. तिसरी लढत मॅच नंबर 3. हेड्स इज अ कॉल अँड टेल. टॉस विन कॅप्टन भाल संघाच्या कॅप्टननी टॉस जिंकलाय. टीम या ठिकाणी टॉस जिंकल्यानंतर काय डिसिजन? क्षेत्ररक्षण करायचं. समोर कोणी संघ आहे, काय सांगशील टीमला कितीपर्यंत रोखलं पाहिजे? कमीत कमी धावांवर रोखण्याचा प्रयत्न करू. मलंगडात अनेक साऱ्या स्पर्धा होतात, त्याच्यापैकी ही स्पर्धेबद्दल तू काय सांगशील? 5व्या वर्षामध्ये बुलेट पाहायला मिळते.
ही स्पर्धा मलंगड तसेच डोंबिवली विभागामध्ये प्रथम क्रमांकाचीच राहील, कारण का बुलेट बक्षीस आहे आणि समीर दादांचं आयोजन एक नंबर असतं. थँक्यू सो मच. महासंघाचे कॅप्टन इथे टॉस जिंकले. प्रेझेंटेशन बॉक्स फ्रॉम द न्यूज टीम भाल वन द टॉस अँड डिसाइड टू बॉल फर्स्ट. बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय टीम खोनी संघाला आणि येणारी ती लढत बिग फाईट असेल. प्रेक्षक वर्ग कुठे जाऊ नका, ऐकत राहा, पाहत राहा. ओम साई MTCच्या माध्यमातून क्रिकेटचा थरार अर्थात तुम्ही पाहतायत स्वर्गीय श्रीराम मस्कर व नितीन वारिंगे चषक 2025 8वं पर्व. तर 60 धावा या ठिकाणी बनल्या गेल्यात आणि 61 धावेचं लक्ष असेल गावदेवी पाली संघासमोर आणि 61 धावेचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल ऐकूया आपण. मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय रायगड ठाण्याचा बुलंद आवाज आमचे गुरुवर्य योगेशजी मडवी सरांना. थँक्यू सो मच. बघा रस्त्यावरती गाड्या पार्किंग झालेल्या आहेत, त्यांना सूचना आहे. बघा मित्र, त्या ठिकाणी स्कूलच्या बस येतात, त्यामुळे अडथळा कोणाला निर्माण होऊ नये या गोष्टीची नोंद घ्या. ज्यांच्या बाईक असतील किंवा 4 व्हीलर रस्त्यावरती लावल्यात त्यांना पुन्हा एकदा सूचना आहे, आपण तात्काळ त्या ठिकाणी जा, कारण आता स्कूल सुटण्याचा टाइम झालाय आणि बस येतील, त्यामुळे त्यांना अडथळा नको. आपण लवकरात लवकर त्या ठिकाणी पोहोचा. प्रेक्षक वर्ग पुन्हा सूचना आहे. बघा बाईक पार्किंग करताना तुम्ही रस्त्यावरती करू नका, कारण पुढे स्कूल आहे आणि स्कूलच्या बस येतात, त्यामुळे आपल्यामुळे कोणाला त्रास नको, त्यामुळे आपण सहकार्य करा सगळ्यांनी. थैंक यू सो मच सोनू बांगर, बहुत बहुत शुक्रिया दोस्तों. फिर एक बार सभी दर्शकों का स्वागत. आप देख रहे कापरी सिद्धि क्रिकेट मंडल पालेगांव आयोजित स्वर्गीय श्रीराम मस्कर व स्वर्गीय नितिन वारिंगे ट्रॉफी 2025 का 8वां पर्व. शानदार प्रतियोगिता दोस्तों. इस प्रतियोगिता की खासियत यानी कि आप देख रहे मंच के सामने बुलेट है, बुलेट और बुलेट के ऊपर बिल्कुल एक खिलाड़ी अंतिम दिन में बैठकर घर जाएगा. 5वीं बुलेट इस प्रतियोगिता में लगातार. और चलते मैदान पर पागड़ेपरा टीम ने 60 रन बनाए. 61 रनों का टारगेट पाली टीम के सामने. दोनों टीम को शुभकामनाएं. पहली शुरुआत, पहला धमाका, विस्फोट किया गेंद को लॉन्ग और सीमा रेखा के बाद 6 रन. के बल्ले से शानदार छक्का. केतन और सिद्धेश सलामी जोड़ी मैदान पर पहुंची है. दूसरी तरफ अमोल फराड के ऊपर आक्रमण. फुल टॉस गेंद थी, शायद यहां पर नो बॉल का इशारा अंपायर मनोज पवार का. और इस नो के साथ टीम की रन संख्या 7 रन पर पहुंची है. टारगेट 61 रनों का है, बड़ा टारगेट. 5 ओवर का मुकाबला. पिछले मुकाबले में 48 रन चेस किए थे टीम गावदेवी सिरबली टीम ने. 5 राउंड होंगे और 5 राउंड में जिसकी टोटल हाइट होती है उसे पहले राउंड का बाय मिलेगा, यानी कि तीसरे राउंड में प्रवेश मिलेगा. फिर एक बार सामने की तरफ, इस बार स्क्रीन के सामने 1 बाउंस ओवर दी लाइन, 4 रन. तो यहां से बात करेंगे रन संख्या आगे बढ़ती हुई. 10 रन 11 रन के ऊपर परेड की गेंद थी और उसके ऊपर प्रहार किया. प्रति ओवर की बात करेंगे तो रन बनाने 61 रन, यानी कि 12.20 की औसत से रन बटोरने. पहले शुरुआत में बात करेंगे 2 गेंद में, अभी तक तो 11 रन आए. महंगी गेंदबाजी. अमोल फराड ने जैसे आक्रमण किया था जब बल्लेबाजी करने आए थे टीम पाली के गेंदबाजों के ऊपर, और उसका जवाब मिला है टीट फॉर डेथ. और बिल्कुल बात करेंगे इनके ऊपर भी प्रहार. 2 में 11 है. पहला ओवर देख रहे मैदान के ऊपर केतन
केतन ठाकरे, मानो ये केतन मात्रे की तरह बल्लेबाजी कर रहे हैं और इस बार भी गेंद को सामने की तरफ, स्टेट ऑन द स्टेट, गॉन 6 रन। केतन ठाकरे, नाम केतन है, केतन मात्रे की तरह बल्लेबाजी कर रहे हैं और इसी तरह बल्लेबाजी रहेगी पुरली टूर्नामेंट में तो ये बुलेट भी दूर नहीं है। अभी भी देख रहे पाली टीम के खिलाड़ी बुलेट की तरफ शुरुआत हुई, अभी भी 3 गेंद में उन्होंने 16 की पारी के लिए रन संख्या 17 रन। पाली बनाम पागड़े पड़ा, यानी कि दोनों एक ही विभाग की टीमें हैं, एक दूसरे के सामने कई मर्तबा खेलती है। पहला राउंड आपने देखा जैसे कि पहले मुकाबले में टीम सिरेवली ने शानदार प्रदर्शन किया, जीत हासिल की। आक्रमण बिल्कुल यहां पर करते हुए पहले तो शुरुआत में 3 गेंद में 17 जोड़े, अभी तक टीम की टोटल 18 रन, जो कि प्रति ओवर 12.20 की औसत रन बटोरने हैं। पहले ओवर में दमखम और पहले ओवर में हल्ला बोल किया और केतन ने अभी तक 5 गेंद में 17 रन की शानदार पारी के लिए। सिद्धेश ठाकरे अब सेकंड पर होंगे, पहले मर्तबा पहली शुरुआत की गेंदें केतन ने खेली और सिद्धेश ठाकरे भी बोल रहे हैं हम भी वो खिलाड़ी हैं और ये गेंद सीमा रेखा के बाहर, बिल्कुल हाथ से निकली भी गेंद बाउंड्री लाइन के बाहर पहुंची। 6 रन। फील्डर ने प्रयास किया था, गेंद को रोकने की जरूरत थी मगर वो कैच लेने के प्रयास में थे। यदि गेंद को रोकने की कोशिश में होते तो शायद रन बचा सकते थे। और एक शानदार छक्का, रन संख्या इस समय 24। ये देखिए जैसे शुरुआत की थी मैदान पर टीम के बल्लेबाज केतन ठाकरे ने, वही शुरुआत छक्के के साथ मैदान के ऊपर इरादा बनाकर आए मैदान पर कि तोड़फोड़ करेंगे। और अब तक पहले ओवर में 24 रन, पहला ओवर थोड़ा महंगा रहा, जो कि 24 रन अमोल पराड की ओवर में रन संख्या 25 विकेट बगैर किसी विकेट के नुकसान पर। श्री राम मस्का स्मृति चषक शानदार पर्व दोस्तों, देखिए शान शौकत के साथ इस प्रतियोगिता का आयोजन और खासतौर पर समीरदादा देसाई जिनका जिक्र होना चाहिए। बड़ा दिल, बड़ा टूर्नामेंट, नए साल की नई शुरुआत। रेड कलर में आप देख रहे, रेड एंड ब्लैक कलर में ये बुलेट है। सपना किसका साकार होगा? हर एक इंसान का सपना होता है कि बुलेट के ऊपर बैठकर जाए बुलेट, और वो बुलेट अब आपको मैन ऑफ द सीरीज की लिए मिलेंगे। बिल्कुल यहाँ पर बात करेंगे 4 साल की बात करेंगे। 2 मरतबा बसार गांव में गई रवि वायले, सूरत दूधकर, उसके बाद मनीष कोलेकर इसी गांव के पांड्या, और उसके बाद बली भोईर और महेश मडवी। 5 खिलाड़ी का सपना साकार हुआ। इस साल किसका सपना साकार होगा? हर साल हर नया खिलाड़ी, हर साल हर नई टीम, देखना होगा किस तरह से होगा टूर्नामेंट। 34 टीमों ने हिस्सा लिया है। शानदार प्रतियोगिता, दमदार आयोजन। रायगढ़ थाने में सबसे बेहतरीन प्रतियोगिता अब चल रही है, जो कि आप देख रहे 1 लाख रुपए प्राइस है पहली, मगर 2,90,000 की बाइक। अच्छी डिलीवरी रन पड़ने के बाद डॉट गेंद, बिल्कुल रन नहीं, इस गेंद के ऊपर केतन है बल्लेबाजी कर रहे हैं। शुरुआत में आक्रामक हुए थे, उसे शांत किया। आइए राहुल वारिंगे, आपका स्वागत है। मराठा किंग राहुल वारिंगे, आपका स्वागत है। रन संख्या की बात करेंगे तो इस समय 24 रन बने हैं। पहला ओवर आप देख रहे हैं जैसे कि पहले ओवर में 24 है। सागर गेंदबाजी कर रहे हैं, सागर फराड, एमटीसी लाइव। क्लीन बोल्ड, और यही बिल्कुल चर्चा कर रहे थे कि सागर फराड में वो ताकत है जिस केतन ठाकरे ने तहलका मचाया था, उसी को शांत किया। दूसरी गेंद के ऊपर विकेट प्राप्त किया और रन संख्या 24 1 विकेट के नुकसान पर।
के ऊपर पहले बल्लेबाज केतन ठाकरे लौटे, जिन्होंने दो छक्के एक चौके की सहायता से 17 की पारी खेली। सागर पराट की कमबैक यहां पर देखने मिली है, जो कि जरूरत है टीम पागड़ापरा टीम को इस प्रतियोगिता में बने रहना, तो आपको गेंदबाजी अच्छी करनी होगी। पहले ओवर में यदि रन क्यों ना आए, मगर दूसरे ओवर में वापसी करनी होगी। गिरगिट की तरह रंग बदले वाला क्रिकेट का खेल, यहां रंग बदलेगा और एक रन आउट का विकेट। प्रदीप ठाकरे जैसे आए थे भाई वैसे लौटना पड़ेगा। गोल्डन डक बैक टू द डक आउट। कमबैक मैदान पर देखिए जिस तरह से पहले ओवर में यहां पर पाली टीम के समर्थक झूम उठ रहे थे, अब थोड़े शांत बैठे क्योंकि पलटवार हो चुका है। वार पर वार पलटवार। आप सागर पराट गेंदबाजी के लिए तैयार है। 3 गेंदे कोई रन नहीं है, 1 रन आउट, उनके खाते में विकेट, यानी कि इस ओवर में 2 विकेट। हवा में है, फील्डर पहुंचे गेंद के नीचे, देखना है। ओ टक्कर 2 खिलाड़ियों में, एक्सीडेंट और इसका नतीजा 2 रन। और मैंने कहा था सिद्धेश ठाकरे भी लौट सकते थे, जहां आपको स्टैंडर्ड फील्डिंग की जरूरत थी। पहुंचे फील्डर पहुंचे थे, पूरी तरह से बैलेंस बनाए रखा। लास्ट मोमेंट हाथ से गेंद निकली और ये कैच ड्रॉप। रन संख्या 26। 4 गेंदे 2 रन 2 सफलता। सागर पराट को और एक सफलता मिल सकती थी। क्रिकेट में कहते हैं ना कि आप जब रनों को बचाना चाहते हैं, रन डिफेंस करना चाहते हैं, तो आपका स्टैंडर्ड डिपार्टमेंट है, जो फील्डिंग का डिपार्टमेंट है, वो स्टैंडर्ड होना चाहिए। और इस समय मिसफील्ड देखने मिली, नतीजा यहां पर जीवनदान। फिर एक बार बॉडी से दूर खेलना चाहते थे, तेज तरार गेंद। सागर पराट में वो ताकत है, लंबे कद के खिलाड़ी होते हैं ना, जो वो हमेशा ताकतवर गेंदबाजी का इस्तेमाल करते हैं, जो गुडलैंड पर गेंद फेंकते हैं, कभी गेंद को बाउंस देते हैं, कभी गेंद को कंधों की ताकत देते हैं। और ये देखिए ना, सागर पराट ऊंचे कद के खिलाड़ी है। फायदा होता है जब गेंदबाजी करते हैं ऊंचे कद के खिलाड़ी। आपने देखा होगा बिल्कुल ईशांत शर्मा को देखा, जो हमेशा ऊंचे कद के खिलाड़ी, ब्लॉक कॉल ज्यादा मारते हैं सागर पराट। विकेटों के पीछे खराब फील्डिंग, नतीजा 4 रन। गेंद नहीं रोक सकती, अंतिम गेंद में चौका। ओवर की समाप्ति, 2 ओवर का खेल समाप्त होने के बाद रन संख्या 30, 2 विकेटों के नुकसान पर। प्रेक्षकांना सूचना आहे, बाईक रस्त्यावरती ज्या पार्किंग झालेल्या आहेत, आता बघा स्कूल बस येतात, त्यामुळे विनंती आपल्याला पुन्हा एकदा की आपण आपल्या गाड्या पार्किंग मधून द्या। त्या ठिकाणून काढायचे भरपूर अशी जागा आहे पार्किंगसाठी, तिकडे गाड्या पार्किंग करा। झाडाच्या बाजूला रस्त्याच्या जवळ कोणीतरी गाड्या लावलेल्या आहेत, कोणाची असू दे आपल्या प्रेक्षकांच्या, प्लीज आपण सहकार्य करा। बघा मित्रांनो, स्कूल बस येतात, त्यामुळे आपण ते सहकार्य करायचं आहे। आयोजन कमिटी पोहोचण्यापेक्षा आपण सहकार्य करा। आणि जर तिथे प्रेक्षक असतील त्यांना विनंती, जर आपल्यामध्ये होत असेल तर आपण त्या गाड्या साईडला घ्या, जेणेकरून येणाऱ्या स्कूल बसला जागा मिळेल। टीम टोटल 30 रन 2 विकेटों के नुकसान पर। शायद हम बात करेंगे ना इस मुकाबले की, तो गलती हो रही है दूसरे ओवर में, एक कैच ड्रॉप हुआ, उसके बाद विकेटों के पीछे खराब फील्डिंग, वरना रन तो नहीं आते इस ओवर में। शायद मेडन ओवर होने के चांसेस भी थी, विकेटें भी गिर जाती, शायद टीम मजबूत स्थिति में आती। मगर क्रिकेट में जर या तर को महत्व नहीं रहता। हमेशा क्रिकेट का खेल कहते हैं ना कि जो गिरगिट की तरह होता है, रंग बदलने वाला क्रिकेट का खेल अक्सर दर्शकों ने देखा है, कभी बाजी इधर तो कभी बाजी उधर, ये क्रिकेट का दस्तूर है। आने वाला समीकरण की बात करेंगे, 31 की आवश्यकता, बची भी 18 गेंदे। ओवर नंबर 3 करेंगे, यहां पर गेंदबाज प्रतीक फराड आ चुके हैं। देखिए टीम पागड़ेपाड़ा टीम, आपको समय है केवल 4 ओवर के लिए 20 मिनट, और यहां से समय खत्म होता है तो फिर आपको पेनल्टी यानी कि एक खिलाड़ी सर्कल में लगाना पड़ेगा।
थोड़ा सा परिवर्तन, रोशन पराट को चेंज किया। रोशन पराट को यहाँ पर बैकवर्ड स्क्वायर लेग की तरफ ले आए क्योंकि यहाँ पर रणनीति बना रहे। गेंदबाज प्रतीक फराड आ चुके। ओवर नंबर 3 गेंदबाजी के लिए तैयार। सामने बल्लेबाज तेजस मडवी, सॉरी तेजस पाटिल गेंदबाज बल्लेबाजी कर रहे हैं, जो कि रन संख्या की बात करेंगे 30 रन 2 विकेटों के नुकसान पर। तेजस पाटिल जो पहली गेंद खेले और साथ में सलामीवीर बल्लेबाज सिद्धेश ठाकरे अभी भी है, जिनके बल्ले से एक छक्का और एक चौका देखने मिला। उन्हें जीवनदान जरूर मिला है। यहां पर रनआउट की चांस थी मगर बैकअप में कोई खिलाड़ी नहीं थे। नतीजा यहां पर एक सिंगल आई। सिंगल के साथ रन संख्या आगे बढ़ती हुई टीम की टोटल 31 रन। जीतने के लिए अभी भी 30 रनों की आवश्यकता है। कड़ी धूप में चलता हुआ शानदार मुकाबला। इसके बाद खूनी सी बनाम बाल के बीच मुकाबला होगा और उसके बाद जो मुकाबला होगा भोनोली बनाम नेवाली, अंतिम मुकाबला मांगलूर बनाम खूनी भी शानदार लड़त होगी। बिल्कुल आज 10 टीमें हैं। जिस टीम की टोटल हाईस रहेगी और बिल्कुल उस टीम को बाय मिलेगी। पहले राउंड में देखा अब 47 रन टारगेट थी और वहां पर 47 रन उनका हाईस्ट टोटल रहा था। एक सिंगल और एक सिंगल के साथ रन संख्या आगे बढ़ती हुई 32 रन। रन संख्या 32। जीतने की बात करेंगे तो अभी भी 29 की आवश्यकता है। इस ओवर में अभी भी 3 गेंदें शेष। अरे बाप रे, ये देखिए मौके के ऊपर चौका नहीं बल्कि छक्का। और अंपायर का डिसीजन बाकी है। अभी अंपायर सोच में डूबे कि भाई क्या डिसीजन दे। नो बॉल। यस, गुड डिसीजन अंपायर। शायद तेजस के लिए यहाँ पर मौका है। यदि 3 छक्के मारते थे ज्ञानेश्वर मस्कर, इनकी तरफ से 1000 रुपए का इनाम। यस, जगनजी ठाकरे इनकी तरफ से भी 1000 का इनाम है। रन संख्या की बात करेंगे 39 रन लेने के देने और प्रीट होगी आने वाली गेंद। पाली टीम के लिए मौका, जिस खिलाड़ी को जीवनदान दिया भाई ये देखिए उनका ही मौका और ये देखिए और एक शानदार छक्का। ये नहीं छोड़ेंगे क्योंकि तेजस इस समय आक्रामक बल्लेबाजी कर रहे हैं। एक गेंद का नुकसान कितना है? 13 रन। यह बिल्कुल पिछली गेंद हाथ से निकली थी, फिसल गई थी शायद, या गेंदबाज स्लोवर डालना चाहते थे, कुछ तो मामला था। ऊपर वाला जाने या गेंदबाज जाने। 45 रन बने हैं। एक तरफ फायदा उठाए, फिर एक बार हवा में है, इस बार मौका और ये विकेट। अभी भी मौका है यहां पर क्योंकि 16 की जरूरत है। बची भी 13 गेंदों के ऊपर अभी भी कमबैक हो सकता है टीम पागड़े का, क्योंकि जीतने के लिए 13 गेंदे 16 की आवश्यकता। की आवश्यकता। अभी भी मुकाबला बैलेंस है। यहां से प्रयास अच्छा होगा तो शायद टीम पागड़े पड़ा टीम में मुकाबले में वापसी पा सकती है।
मगर दूसरी तरफ उनके ओपनिंग ब्लास्टर मैदान पर है अभी भी। अच्छे गेंद, आखिरी गेंद के ऊपर प्रहार किया, फील्डर है मौजूद, एक सिंगल आएगी। ओवर की समाप्ति, 3 ओवर का खेल समाप्त होने के बाद रन संख्या 46 रन जीतने के लिए 12 गेंद 15 की आवश्यकता। 12 गेंदे 15 का समीकरण। आने वाला ओवर अब टर्निंग पॉइंट रहेगा, जहां पर अच्छी गेंदबाजी होती है तो फिर पागड़ेदा बड़ा टीम मैदान पर वापसी पाएगी, और उसी ओवर में 9-10 रन भी आते तो फिर मुकाबला मजबूत होगा पाली टीम के पक्ष में। चलो 12वें खिलाड़ी, आप पानी लेकर जाइए। असू द्या, प्रेक्षक वर्ग पुन्हा पुन्हा सूचना द्यायला लागतात की आपल्या गाड्या रस्त्यावरती कोणी पार्किंग करू नका, कारण स्कूल बस यायची वेळ झाली, तर प्लीज आपण सहकार्य करा। बघा अर्बन पाय कोणाची गाडी असेल आपण काढा, आयोजक आपण असाल तर आपण पोचा त्या ठिकाणी। 12 चेंडू 15चं समीकरण, 12 गेंदे 15 का समीकरण है। बिल्कुल मुकाबला अभी भी बैलेंस है। आप देख रहे हैं आज के दिन का दूसरा मुकाबला। चलो मुकाबला शुरू करें। अंपायर वक्त बहुत ज्यादा जाया हो रहा है। तो बिल्कुल यहां पर चलते मैदान पर जीतने के लिए अब 12 गेंदे निर्णय कुबर करने के लिए आ चुके सागर पराट। फिर एक बार हवा में है, फील्डर है, अच्छी फील्डिंग, स्टैंडर्ड फील्डिंग को दिखाना होगा, क्योंकि मुकाबले में वापसी चाहते तो फिर आपको स्टैंडर्ड गेंदबाजी, स्टैंडर्ड फील्डिंग और अतिरिक्त रन को बचाने होंगे। जीत की बात करेंगे, अब चाहिए 14 रन। धीरे धीरे पाली टीम जीत की ओर बढ़ रही है। रन संख्या की बात करेंगे 47 रन, 61 रनों का टारगेट था, और अब अभी भी यहां पर 14 की आवश्यकता है। शानदार प्रतियोगिता आप देख रहे हैं, बिल्कुल बुलेट प्रतियोगिता आप देख रहे हैं मैदान के ऊपर, जो कि पहला प्राइज 1 लाख रुपए, पूरा टूर्नामेंट का प्राइस बताएंगे तो 2 लाख रुपए, मगर बाइक का प्राइस है, बुलेट का प्राइस 2,90,000। एक सिंगल आई, डबल की कोशिश में नहीं थे, शायद दबाव के ऊपर दबाव डालने की कोशिश कर रहे पागड़ेदा टीम। एक सिंगल के साथ रन संख्या आगे बढ़ती हुई 48 रन। तो 10 गेंदे जीतने के लिए 13 की आवश्यकता है। 10 गेंदे 13 रन समीकरण यहां पर देखना होगा किस तरह से रहेगा मुकाबला। पिछली ओवर थोड़ी महंगी जरूर रही, पहला ओवर सबसे महंगा रहा, उसके बाद तीसरा ओवर महंगा रहा, ये चौथा ओवर सागर पराट फिर एक बार कमबैक करते नजर आ रहे हैं। गेंदबाज सैयद फिर एक बार कट करना चाहते थे, बॉडी से दूर खेलना पसंद कर रहे थे बल्लेबाज, ऑलरेडी लेग स्टंप के बाहर आकर खेलना चाहते थे, बाद में स्टंप के ऊपर गए थे। बिल्कुल शानदार डिलीवरी, लेंथ लाइन के साथ गेंदबाजी सागर पराट की। आप 9 गेंदों के ऊपर 13 की आवश्यकता। मुश्किलें सदा रहती नहीं, तू जरा कोशिश तो कर। हार जाए जिंदगी में सब कुछ, मगर फिर से जीतने की उम्मीद जिंदा रख। उम्मीद पे दुनिया कायम, और उम्मीद है यहाँ पर पागड़ापरा टीम के समर्थकों को कि ये मुकाबला हम जीतेंगे, क्योंकि सागर पराट अभी भी शानदार प्रदर्शन कर रहे हैं। तिक्की बाउंसर फेंकी, बिल्कुल परफ्यूम डिलीवरी जिन्हें कहा जाता, और बिल्कुल अब 8 गेंद में 13 की आवश्यकता है। दर्शक थोड़े शांत हो चुके हैं, क्योंकि जानते हैं ये मुकाबला कितना इंपॉर्टेंट है।
तो बिल्कुल अभी भी 2 गेंदें शेष है, यहां पर हम बात करेंगे। ओ स्कूप करना चाहते थे, बल्ला गेंद का संपर्क नहीं है। आपकी नजर यदि तेज नहीं है, आप में कॉन्फिडेंस नहीं है, तो आप इस तरह से स्ट्रोक नहीं खेल सकते हैं। क्योंकि मैं हमेशा कहता हूं कि आपको इस तरह के स्ट्रोक खेलने तो आपको आपकी नजर तेज होनी चाहिए या आत्मविश्वास, कॉन्फिडेंस, 2 बातें आप में होनी चाहिए। 7 गेंदे 13, इसलिए मैंने कहा था कि सागर पराट का ओवर ये टर्निंग पॉइंट रहेगा टीम पांगनेताबारा टीम के लिए, क्योंकि सागर पराट में वो ताकत है। अंतिम गेंद है इस ओवर की, 7 में 13 की आवश्यकता। शानदार मुकाबला मैदान के ऊपर आप देख रहे हैं। आप पलटवार हो चुका है, अंतिम 7 गेंदे। कदमों का इस्तेमाल, डायरेक्ट हिट की कोशिश थी, वहां मामला नहीं बना। ओवर की समाप्ति, यहां पर सफल ओवर, शानदार ओवर, टर्निंग पॉइंट ओवर में केवल सागर पराट ने 2 रन दिए और यह मुकाबला अंतिम ओवर तक पहुंचा। अंतिम 6 गेंदे 13 रन की आवश्यकता। बघा प्रेक्षकांना पुन्हा सूचना आहे, ज्या गाड्या नंबर आमच्यापर्यंत पोहोचलेत आयोजकांच्या, परंतु बघा आयोजकांची अशी सूचना आहे की 5 मिनिटांमध्ये त्या गाड्या काढल्या नाही रस्त्यावरून तर त्या गाड्यांच्या हवा काढण्यात येणार। MH05 DY 8716 कोणाची गाडी आहे, त्यानंतर MH05 AN 9407 कोणाची गाडी आहे, त्यानंतर MH05 EZ 9163 कोणाची गाडी आहे, त्यानंतर MH05 DF 487 क्रमांकाची गाडी आहे। ह्या गाड्या लवकरात लवकर आपण काढा, अन्यथा आमचे आयोजक त्या ठिकाणी पोहोचतील। मित्रांनो, असं नको की आमचे आयोजक जाऊन तिथे काही करतील, त्याच्यापेक्षा आपण आपल्या गाड्या साईटला घ्या, प्लीज सहकार्य करा। आयोजकांचं काही म्हणणं नाही, परंतु स्कूल बस येतात त्यांना अडथळा निर्माण होतोय, त्यामुळे आपण सहकार्य करायचंय। तो सोमनाथ पराट गेंद डालने से पहले हाथ से निकल रही है। बघा पाली संघ जिंकला तर महेश दादा मस्कर यांच्या घरी तुम्हाला जेवणाची व्यवस्था केलेली आहे, परंतु पहिला चेंडू इथे वाइट। आपके खाने का इंतजाम तो हो चुका है, मगर मुकाबला आपको जीतना होगा, नहीं जीतेंगे तो फिर खाना नहीं। इस बार सामने की तरफ बेधड़क ठोक दिया ऑन साइड में छक्का। आप मुकाबले में पलटवार, 5 गेंदे केवल 6 की आवश्यकता। गेंद वाइड, उसके बाद छक्का और अब 5 गेंद में 6 की आवश्यकता। सागर पराट ने किए पर पानी फेर रहे ये खिलाड़ी, मात्र गेंदबाज जो सफल रहा, जिन्होंने पिछला ओवर भी 2 रन का फेंका, उससे पहले जिन्होंने 6 का ओवर फेंका था। पावर प्ले में 2 ओवर में 8 रन दिए थे, मगर एक भी गेंदबाज सफल गेंदबाजी नहीं कर पा रहे। आप 5 गेंदे 6 की आवश्यकता है, अभी भी वक्त है आपके पास कि मुकाबले में वापसी पा सकते हैं। का डॉट या विकेट, डॉट तो आ चुकी है। क्रिकेट में कहते हैं ना कि भरोसा होना चाहिए, खुद पर कॉन्फिडेंस होना चाहिए, और आप कॉन्फिडेंस के साथ क्रिकेट खेलोगे तो क्रिकेट में जीत हासिल होगी। दूसरी तरफ कॉन्फिडेंस है यहां पर पाली टीम के खिलाड़ियों को, मगर दूसरी तरफ यहां पर पागनेपारा टीम चाहती कि डॉट गेंद आए, ज्यादा से ज्यादा या विकेट आए। 4 गेंदे 6 की आवश्यकता। अच्छी डिलीवरी, सामने की तरफ गेंद को खेला, 1 रन तो पूरा किया। दूसरे के लिए ये देखिए जल्दबाजी में क्या हुआ, 2 रन पूरे हुए। तीसरे के लिए पलटे और यहां तीसरा रन भी पूरा किया। जहां सिंगल होनी थी वहां रन बने 3, और अब क्या हुआ कि 3 गेंदे 3 की आवश्यकता, या 3 में 5 बचते यदि ज्यादा घाई नहीं करते।
जल्दबाजी की इस खिलाड़ी ने। पाकिस्तान टीम नहीं जीत सकती क्योंकि इस तरह से प्रदर्शन करेंगे तो फिर आपको जीत मुश्किल है। रन तो ऑलरेडी एक बन चुकी थी और इसके ऊपर जब जल्दबाजी से आए नतीजा 3-3 रन आए। आप जीतने के लिए 3 गेंदे 3 की आवश्यकता। क्या पलटवार है, वार पे वार। चलो टाइम पास ना करें प्लीज, इस मुकाबले में बहुत सारा वक्त निकल चुका है। अंपायर आप इन बातों के ऊपर गौर करें। चलो आखिरी 3 गेंदे और 3 की आवश्यकता है। गेंदबाज तैयार, फिर एक बार उनके सामने लेफ्ट हैंड बल्लेबाज है। डॉट या विकेट नहीं, बिल्कुल ये मुकाबला पूरी तरह से मजबूत बन चुका है पाली टीम के पक्ष में। दूसरे के लिए पलटे और ये दूसरा रन करीबी बन सकता है और यहां पर रन आउट। 2 गेंदे 2 की आवश्यकता। अब आने वाली गेंद यहां डॉट आती तो दर्शक चाहते कि मुकाबला अंतिम गेंद तक जाए। 2 गेंदे 2 की आवश्यकता। एक गलती कितनी महंगी होती है। रन आउट के लिए रिव्यू लिया है अंपायर ने और चेक करेंगे तीसरे अंपायर हमारे रतन मानेरकर। चलो तो यहाँ पर आखिरी 2 गेंदें बची है, 2 की आवश्यकता है और शायद यहाँ पर डिसीजन अभी भी पेंडिंग है। और तीसरे अंपायर रतन जी मानेरकर आप देख रहे हैं बिल्कुल अंपायर की भूमिका में है। मानस पुत्र इस गांव के पुत्र है और अगला मुकाबला खोनी बनाम भाल के बीच होगा। दोनों टीमें रेडी होना है क्योंकि अगले मुकाबले में एक दूसरे के सामने होंगे। टीम भाल ने पहले टॉस जीता और यहाँ फील्डिंग करने का डिसीजन लिया है और खोनी टीम को बल्लेबाजी के लिए न्योता दिया। चलो दोनों टीमें हमारे कमेंट्री बॉक्स के राइट साइड में आइए, लेफ्ट साइड में आइए। बिल्कुल अगला मुकाबला तुरंत शुरू होगा और उसके बाद बोहनोली बनाम नेवाली और अंतिम मुकाबला मांगरो बनाम कोनी के बीच। रन आउट, यस रन आउट। 2 गेंदे 2 की आवश्यकता। चलो नए बल्लेबाज मैदान पर आएंगे। आने वाली 2 गेंदे 2 की आवश्यकता है। टीम पाकिस्तान टीम ने कई सारी गलतियां की और अब यहां पर अंतिम गेंद तक मुकाबला आ चुका है। 2 गेंदे 2 और पाली टीम तो नहीं चाहती कि अंतिम गेंद तक मुकाबला जाए और पाकिस्तान टीम चाहती कि अंतिम गेंद तक मुकाबला जाए। ये लड़त है शानदार, जानदार और दोपहर की कड़ी धूप। चलो बल्लेबाज जल्दबाजी करें। ऑलरेडी इस मुकाबले में बहुत सारा टाइम निकल चुका है और पाकिस्तान टीम सभी खिलाड़ी इकट्ठा ना आए। आखिरी चलो बल्लेबाज ज्यादा वक्त जाया नहीं कर सकते, आप इतना टाइम पास नहीं कर सकते क्योंकि वक्त बहुत निकल चुका है। 2 गेंदे 2 की आवश्यकता। दिल थाम कर दर्शक ये मुकाबला देख रहे हैं कि ये मुकाबला किस तरह से रहेगा। दर्शक चाहते हैं कि अंतिम गेंद तक मुकाबला जाए मगर पाली टीम नहीं चाहती ये अंतिम तक मुकाबला जाए। शानदार प्रदर्शन रहा दोनों टीम का। चलो आइए 2 गेंदे और अब 2 की आवश्यकता है। नए बल्लेबाज सर्वेश ठाकरे। सर्वेश ठाकरे इस मुकाबले का सर्वे करेंगे या फिर ये मुकाबला अंतिम गेंद तक देखने मिलेगा दर्शकों को। अंतिम 2 गेंदे सामने हैं, ये देखिए नहीं जीत सकते। मैंने कहा ना कि पागरता टीम